कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे। रात्रीच्या सुमाराला भोसले नाट्यगृहाला ही आग लागली आहे। शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। हे दृश्य आपण बघतोय, आगीचा भडका उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आगीचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। आगीची तीव्रता वाढत चालली आहे। थेट जाऊयात कोल्हापूरला, आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, आपण बघतोय आगीचा भडका अधिकच उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, काय परिस्थिती आहे? अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे। आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे जर आपण दृश्य पाहिले तर कशा प्रकारे आग लागली हे दिसून येते। खरं तर कोल्हापुरातलं पॅलेस थिएटर आहे। छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर पॅलेस थिएटर उभं केलं होतं। या ठिकाणी आपण पाहतो की केशवराव भोसले नाट्यगृह अक्षरशः जळून खाक झालं असं आपल्याला म्हणता येईल, कारण वरून सुरू झालेली आग जी आहे ती पूर्ण भिंती किंवा लाकडी स्ट्रक्चर जे आहे ते पूर्णपणे जळालेलं आहे। आपण पाहतो की अग्निशमन दलाच्या गाड्या हे आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात, पण त्यांना कुठल्या प्रकारचे यश येताना दिसत नाहीये। दुसरीकडे शाहू खासबाग मैदान ते सुद्धा रोमच्या धर्तीवर उभं केलं होतं, त्याचं स्टेज जे आहे ते पण पाठीमागच्या बाजूनं जळून खाक झालेलं आहे। ही दृश्य आपण बघू शकतो, अतिशय मनाला वेदना देणारी आहेत, कारण आपण पाहतो की संगीत शिवरे केशवराव भोसले नाट्यगृह असं नाव आहे आणि उद्या त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव आहे। खरं तर आपण पाहतो की त्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची भीषण आग लागल्यामुळं कला क्षेत्रावर एक मोठा आघात झालाय। कोल्हापूरकरांचा एक ऐतिहासिक ठेवा आज नष्ट झाला, अशा प्रकारची दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की पुरेपूर प्रयत्न सुरू आहे आग आटोक्यात आणण्याचा, पण या ठिकाणी आग आटोक्यात येताना दिसत नाही, कारण आपण पाहतो की केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये वुडन फर्निचरचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की ही आग आटोक्यात येण्याऐवजी वाढतच चाललेली आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून इकडे आग आटोक्यात वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण दगडी भिंती सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो की आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत आणि ह्या भिंती सुद्धा आता कोसळतानाची ही दृश्य आपण थेट बघू शकतो। एकूणच आपण पाहतोय की कोल्हापुरातला ऐतिहासिक ठेवा अशा प्रकारे संपेल असं वाटलं नव्हतं, पण आपण पाहतो की तो वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे तो कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते शर्तीनं करतायत, पण त्यांना त्याच्यामध्ये यश येताना दिसत नाहीये। संगीत सूर्य केशवराव भोसले यांची उद्या जयंती आहे, त्या पूर्वसंध्येला अशा प्रकारची आग लागली खरं तर या ठिकाणी मनाला खिन्न करणारी आणि वेदना देणारी आहे। अगदी खरंच मनाला वेदना देणारी ही सगळी परिस्थिती आहे। प्रताप, आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं हा ऐतिहासिक ठेवा कोल्हापुरातला आगीच्या भक्षस्थानी सापडलेला आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत, जवान शर्थीचे प्रयत्न करतायत, मात्र या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर हे ऐतिहासिक अशा प्रकारचं नाट्यगृह आहे आणि या नाट्यगृहाला आग लागलेली आहे आणि होत्याचं नव्हतं होताना आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती शाहू महाराज यांनी रोमच्या धर्तीवर बांधलेलं हे नाट्यगृह, त्याचबरोबर या सगळ्याची खासबाग मैदानाच्या स्टेजला सुद्धा याची झळ बसलेली आपल्याला पाहायला मिळते। डोळ्यांदेखत कोल्हापुरातला हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते। ही भीषण आग आहे, मात्र 15 ते 20 मिनिटांपासून या आगीचा भडका अधिकच उडाल्याचं पाहायला मिळते। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रताप आपल्या सोबत आहेत। प्रताप, पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत। आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघितलं तर अग्निशमन दलाच्या या ठिकाणी गाड्या आहेत, पण त्याचा कोणताही उपयोग होताना दिसत नाही, कारण आपण पाहतो की मध्यभागी आग जी आहे ते मोठ्या प्रमाणात लागलेली आहे, आतमध्ये जाता येत नाही। पण आपण पाहतो की अग्निशमन दलाचे जवान पुरेपूर प्रयत्न करतायत आणि काही करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात, पण आपण आगीची तीव्रता पाहिली तर कशा प्रकारे आगीच्या भक्षस्थानी केशवराव भोसले नाट्यगृह पडले हे आपल्याला दिसून येतोय। आगीच्या ज्वाळा पाहिल्यानंतर कशा प्रकारची आग थिएटरच्या आतमध्ये लागले हे दिसून येते। मेन स्टेज तर संपलेलंच आहे, खुर्च्या संपलेल्या आहेत आणि सगळी इमारत अक्षरशः कोलॅप्स झालेली असं आपल्याला म्हणता येईल। मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतो की केशवराव भोसले नाट्यगृहाची नूतनीकरण करण्यात आलं, त्यावेळेला देखील जसा ऐतिहासिक ठेवा होता त्याच पद्धतीनं हा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न झाला, पण अशा पद्धतीनं केशवराव भोसले नाट्यगृहाला एवढ्या मोठ्या प्रमाणात भीषण आग लागेल आणि अशा प्रकारे केशवराव भोसले नाट्यगृह संपेल
असं कोल्हापूरकरांना वाटलं नव्हतं. उद्या केशवराव भोसले यांची जयंती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण पाहतोय की या ठिकाणी ही मोठी आग लागलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की रोमच्या धर्तीवर खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी उभं केलेलं होतं आणि हा जो छत्रपती शाहू महाराजांचा ठेवा आपण पाहतो की आगीच्या भक्षस्थानी पडलेला आहे. पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. अक्षरशः आपण पाहतो की पाण्याचे फवारे मारले जात आहेत, पण आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आग अजिबात आटोक्यात यायला या ठिकाणी तयार नाही आहे. त्यामुळे आपण पाहतोय की पुरेपूर प्रयत्न सुरू झालेले आहेत. पुढच्या बाजूला आपण पाहतोय की थोडीशी आग आटोक्यात आलेली आहे, पण मागच्या बाजूची आग जी आहे ती त्याच्या ज्वाळा वाढतच आहेत. कारण आपण पाहतोय की अग्निशमन दलाच्या 2 बंब या ठिकाणी आलेले आहेत, पण इतर बंब सुद्धा या घटनास्थळी तात्काळ दाखल होण्याची गरज आहे. अन्यथा एक होता अगदी प्रताप, आपण बघतोय आगीचा भडका उडालेला आहे. खरंच ऐतिहासिक ठेवा इथं नष्ट होताना या आगीच्या भक्षस्थानी जाताना दिसतो. यावेळेला ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी तिथं कोणी होतं का? त्यांच्याशी काही संपर्क होतोय का प्रताप? पोलिसांनी या ठिकाणी जी लोक होती त्यांना तातडीनं बाहेर जाण्याच्या सूचना दिलेल्या आणि त्याच्यानंतर आपण पाहतो इथून लोकांना हलवलेलं आहे. पण या ठिकाणी आपण पाहतो की नेमकी आग काय लागली याच्या प्रकारची माहिती मिळत नाहीये. पण जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार आपण पाहतोय की या ठिकाणी शॉर्ट सर्किटनं आग लागण्याचा प्राथमिक जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. आपण पाहतो की बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि दृश्य आपण बघू शकतो. पोलीस आता जी बघ्यांची गर्दी झालेली आहे त्यांना बाजूला करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात, कारण अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत ते या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा अडचणी होत आहेत. त्यामुळेच आपण पाहतोय की या ठिकाणी लोकांना काढून हे आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. दृश्य आपण जर पाहिलं तर केशवराव भोसलेच्या आतमध्ये एक जवान आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 2 जवान आहेत ते आपण पाहतो की आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. खरं तर ती भिंत धोकादायक आहे, कोणत्याही क्षणी कोसळू शकते, पण हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला जतन करायचा या दृष्टीने आपण पाहतो की अग्निशमन दल जे आहेत ते पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतोय. एकूणच आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात ही आग पसरत चाललेली आहे. त्यामुळं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, पण यश येताना मात्र दिसत नाहीये. अगदी प्रताप, आपण बघतोय या सगळ्यामध्ये अग्निशमन दलाचे जवान सुद्धा शर्थीचा प्रयत्न करतायत. आग आटोक्यात येताना दिसत नाही आहे. आजूबाजूची परिसरची जे खासबाग मैदानच्या स्टेजला सुद्धा याची झळ पोचताना पाहायला मिळते. या आगीचं कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आगीचा भडका उडण्याचं कारण काय, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय प्रताप. नक्कीच आपण पाहतो की आगीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात भडका उडण्याचं कारण एकमेवच की लाकडी स्ट्रक्चर जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. कारण रोमच्या धर्तीवर छत्रपती शाहू महाराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात या ठिकाणी कोल्हापुरात ते अवतरलं होतं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रूपाने. आणि दुसरीकडे आपण पाहतोय की या ठिकाणी पुढच्या बाजूला जे आहे खासबाग मैदान कुस्त्यांचं ते सुद्धा रोमच्या धर्तीवर उभं केलं होतं. पण रोमच्या धर्तीवर उभं केलेलं खासबाग कुस्त्या मैदानचं जे स्टेज आहे मुख्य ते सुद्धा आगीच्या भक्षस्थानी पडलेलं आहे. हे आपण दृश्य बघू शकतो की कशा प्रकारची दृश्य आहेत, कशा प्रकारे ह्या आग वाढत चाललेली आहे. भिंती दगडी असताना सुद्धा त्या कोसळत चाललेल्या आहेत. म्हणजेच आगीच्या ज्वाळा कशा प्रचंड आहेत हे आपल्याला दिसून येतात. आगीचे लोट जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. कोल्हापूरच्या शिवाजी मंगळवारपेठ आणि या सर्व परिसरामध्ये सुद्धा उभं राहिल्यानंतर ही सगळ्या आगीच्या ज्वाळा दिसतात. एकूणच आपण पाहतो की पुरेपूर प्रयत्न सुरू आहे, पण थिएटरला जाण्यासाठी 4 मेन डोअर आहेत, पण ते डोअर लहान आहेत त्यामुळे आत जाता येत नाही आहे. कारण आपण पाहिलं आतमध्ये सुद्धा सर्व साहित्य किंवा सर्व स्टेज किंवा इतर गोष्टी जळून खाक झालेल्या आहेत. पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. पाण्याचे फवारे मारले जात आहेत, पण त्या पाण्याचा काही उपयोग होताना दिसत नाही आहे, कारण दगडी भिंती आणि खिडकीतून जाणारा फवारा, त्यामुळे आपण पाहतो की आतल्या बाजूला जी आग लागलेली आहे ती थांबताना दिसत नाहीये. एकूणच आपण पाहतो की कोल्हापूरकरांसाठी हा आजचा दिवस काळाकुट्ट म्हणावा लागेल, कारण ऐतिहासिक ठेवा कोल्हापूरकरांच्या डोळ्यात देखत अशा प्रकारे संपताना दिसतोय. एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात ही जी आग लागलेली आहे त्यामुळे आगीच्या ज्वाळा या ठिकाणी आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पूर्ण प्रयत्न करतात, पण त्यांना यश येताना दिसत नाहीये. खरं तर वरच्या बाजूला जे स्ट्रक्चर होते ते पूर्ण लाकडी होतं. ते स्ट्रक्चर मुळात आपण पाहतोय की पूर्णपणे लाकडी असल्यामुळे ते आगीच्या भक्षस्थानी तातडीने पडलं आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की आजूबाजूला ज्या भिंती आहेत त्याच्या बाजूला जी लाकडं आहेत त्या वुडन स्ट्रक्चरला भीषण आग लागलेली आहे. त्याच्या ह्या ज्वाळा बघू शकतो. कोल्हापूर शहरातल्या अनेक भागातून अशा प्रकारचे दिसून येते. एकूणच आपण पाहतोय की
आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या जे केशवराव भोसले नाट्यगृह आहेत. खरं तर या केशवराव भोसले नाट्यगृहात अनेक कलाकारांनी कला सादर केलेली होती. प्रशांत दायरेकर त्यापैकी एक आहेत. मला सांगा की आगीच्या भक्षस्थानी केशवराव भोसले नाट्यगृह पडलेला आहात. तुम्ही स्वतः कॅमेरामन सुद्धा आहेत बी न्यूजचे आणि त्याच्यानंतर या स्टेजवर तुम्ही आपलं कला सुद्धा सादर केली होती. काय भावना आहेत तुमच्या आज? राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभा केलेलं हे पॅलेस थिएटर आहे आणि अतिशय मोठ्या क्रांतिकारक विचारांची सुरुवात या ठिकाणाहून झाली. पण आज अचानकपणे केशवराव भोसले नाट्यगृहाला इथं आग लागली. काही चुका असतील, काय असेल ते असेल, पण कोल्हापूरची शान असणारं हे नाट्यगृह आहे. उद्या केशवराव भोसलेंची जयंती आहे, ज्याला संगीत सूर्य म्हणलं जातंय, त्यांच्या नावानं असणारं हे थिएटर आज या ठिकाणी भक्षस्थानी पडले. अनेक पोवाड्याचे कार्यक्रम अजितदादा तुम्ही केलेला होता. अशा प्रकारे आगीच्या भक्षस्थानी केशवराव भोसले नाट्यगृह पडते. कलाकार म्हणून किती वेदना होत आहेत? अत्यंत दुर्दैवी घटना ही आज शाहूंच्या या नगरीत, हा शाहूंच्या या ऐतिहासिक नाट्यगृहाला आणि पॅलेस थिएटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाला आणि कुस्त्याच्या मैदानाला आग लागली आहे. हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कोल्हापूरकर म्हणून आणि एक शाहीर म्हणून मी ही म्हणजे मनाला वेदना मी सांगूच शकत नाही, इतक्या पलीकडची ही वेदना आहे. मनाला मी वेदना सांगू शकत नाही आणि मी सांगू शकत नाही की केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली आहे, कारण ज्या वेदना आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं. रोमच्या धर्तीवर या ठिकाणी आपण पाहतोय की एक नाट्यगृह उभारलं होतं. ते नाट्यगृह डोळ्यात देखत संपत असताना अनेक कलाकारांच्या डोळ्यातून पाणी येतंय. आपण पाहिलं की अतिशय भीषण आग असल्यामुळं आटोक्यात आणण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. पण एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूरकरचा हा ऐतिहासिक ठेवा जो आहे तो संपत चाललाय. अशा प्रकारची दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. अगदी प्रताप, छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून ज्या अनेक वास्तू उभा राहिल्या कोल्हापूरमधले, त्यातलंच केशवराव भोसले नाट्यगृह 1915 साली हे उभं राहिलं. 90 ते 100 125 वर्ष या ठिकाणी कलाकारांनी कला सादर केल्या. मात्र शाहूंच्या संकल्पनेतून अशा प्रकारचे उभा करण्यात आलेले जे वास्तू आहेत ते अशा प्रकारे भस्मसात होताना खरंच मनाला वेदना होत आहेत. कोल्हापूरकरांच्या भावना तर आपण बघितल्या, कलाकारांच्या भावना बघितल्या. धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.